सर्वांना जय बाळूमामा. आज पहिला ब्लॉक आपला टेंभुर्णी ते आदमापूर. मग आपण 5 वाजता फ्रेश होऊन गाडीकडे आलो. गाडीची पूजा करायची होती. मामा खाली येऊन थांबले होते. त्यानंतर त्यांना सांगितले टायरवर पाणी टाकून घेऊया. मग मामाने टायरवर पाणी टाकून घेतले. पूजेला सुरुवात झाली होती. पूजेला सुरुवात झाली. गाडीवरती भंडाऱ्यामध्ये नाव काढायचे होते. भंडारा टाकून घेतला गाडीवरती. भंडाऱ्यामध्ये मस्त मध्ये बाळूमामांचे नाव लिहिले, जय बाळूमामा. गाडीवरती भंडाऱ्यामध्ये नाव सुंदर वाटत होते, जय बाळूमामा. बाळूमामा लावून लिहून झाल्यानंतर आम्ही कॉलनीतल्या भयांना बोलवून घेतले. त्यानंतर त्यांनी नारळ फोडून घेतला. आमची ट्रिप सुरुवात झाली होती. ट्रिपला सुरुवात करण्याकरिता गाडीचा व्हिडिओ एक मस्त मध्ये घेतला. गाडीचा व्हिडिओ करत करत आतून पण गाडी मस्त मध्ये दाखवायची होती तुम्हाला. मग आतमध्ये गेलो. आतून तुम्हाला गाडी दाखवून घेतली. गाडी दाखवून झाल्यानंतर आम्ही चाललो भक्तांना घ्यायसाठी. भक्तांना घेण्या अगोदर मामांचा एक सुंदर व्हिडिओ काढायचा होता. मामांचा एक व्हिडिओ काढून घेतला. त्यानंतर आम्हाला डिझेल टाकायची होती गाडीत. मग गाडीत डिझेल टाकण्यासाठी मामांना गाडी पंपामध्ये घ्यायला लावली. पंपवाले काकांना सांगितलं आपल्या गाडीची टाकी फुल करा. मग फुल करण्यासाठी पंपवाले काकांनी टाकी फुल करून दिली. आपली डिझेलचे पैसे देऊन आपण भक्तांकडे निघालो. भक्तांना सर्व बसवून जे बाळूमामा केले. बाळूमामा केल्यानंतर आपण लागलो कोल्हापूर एक्सप्रेस हायवेला लागल्यानंतर आपण बाळूमामांचे गाणे लावले. बाळूमामांचे गाणे ऐकत सर्वांनी एन्जॉय करत आपण निघालो आदमापुराकडे. आदमापुरामध्ये गेल्या गेल्या आपण गाडीची पार्किंग मध्ये एक मस्त मध्ये व्हिडिओ घेतला. सर्वांना फ्रेश होण्यासाठी टाइम दिला. सर्वांनी फ्रेश होण्याकरिता गेले. मग आपण गाडीचा व्हिडिओ नंतर आपण गेलो मंदिरामध्ये. मंदिरामध्ये आल्यानंतर एक सुंदर व्हिडिओ मंदिराचा काढून घेतला. मस्त वाटत होतं मंदिरामध्ये आल्यानंतर. मग सर्व भक्तांना बोलवून घेतले. सर्व भक्तांना बोलवल्यानंतर सर्वांना बसवून घेतल्यानंतर आपण एक छोटासा व्हिडिओ काढायचा होता. व्हिडिओ काढून घेतला. त्यानंतर आपल्याला यायचे होते मेतक्याकडे. मेतक्याकडे आपण निघालो. बाळूमामाची गाणी लावून आपण मेतक्याकडे निघालो होतो. मग मेतक्याकडे निघाल्यानंतर सर्वांची व्हिडिओ काढायला सुरुवात केली. व्हिडिओ मध्ये सर्वजण खुश होते कारण की सर्वांचं दर्शन खूप मस्त होत होते. त्यानंतर पोहोचलो आपण सत्यवादी मंदिर पाशी. सत्यवादी मंदिरचे एक छोटस शूट घेतलं कारण की मंदिर खूप सुंदर होते. मंदिर सगळ्यांना बघायला भेटेल. आपण आलो अवघड पाशी. ही विहीर तीच आहे जिथं सर्व देव संतांच्या रूपात येऊन मामांना पाणी मागत होते. तर ह्या विहिरीतलं गोड पाणी आहे. त्यानंतर आपण आलो मामांच्या जन्म ठिकाणी, जिथे मामा लहानपणापासून मोठे होईपर्यंत वाढले. सर्व भक्तांना बसवून घेऊन माहिती दिली. माहिती देण्याकरिता आपलेच आहेत माणसे. माहिती पण आपणच देतो. सर्व भक्तांना माहिती देऊन वगैरे मामांचे जन्म ठिकाण दाखवून घेतले. त्यानंतर आपण निघालो शेटजींच्या वाड्याकडे. शेटजींच्या वाड्या आल्यानंतर शेटजी होते माहिती देण्याकरिता. शेटजींनी सर्व माहिती दिली आपल्या भक्तांना. सर्व